हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। सुरेंद्र अग्रवालच्या विरोधात येरवडा पोलिसांनी लावले अपहरणाचे कलम। पुण्यातील हडपसरमध्ये किरकोळ वादातून टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड। हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। नागपूर हिट अँड रन प्रकरणात आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। दाम्पत्याला धडक दिलेल्या गाडीत अंमली पदार्थासह मद्याच्या बाटल्या आढळल्या, पोलिसांची माहिती। डोंबिवलीतील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे। आरोपी मलय मेहता आणि मालती मेहतांना आज कोर्टात हजर करणार। साताऱ्यात कोयना खोऱ्यात अत्यल्प दरात जमीन खरेदी केल्याचं उघड। गुजरातमधील जीएसटी अधिकाऱ्यासह 13 जणांकडून झाडाणी गावातील 640 एकर जमीन खरेदी। राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागत असल्यामुळे मी लंडनला जाऊ शकत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, आमदार सुनील राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। आज देशात लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी मतदान। उत्तर प्रदेश, दिल्लीसह 8 राज्यातील 58 जागांसाठी मतदान। लोकसभेच्या 6व्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। कन्हैया कुमार, मेनका गांधी, मनोज तिवारी इत्यादी दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात। राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क। प्रथमच राहुल गांधी, सोनिया गांधींकडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं सपत्नीक मतदान। आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर केजरीवाल यांचं प्रथमच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परीक्षा संचालकांविरोधात राज्यपालांकडे तक्रार। पेपर तपासणी, पुनर्मूल्यांकनासह अनेक विषयात अनागोंदी कारभार चालत असल्याचा आरोप। मुंबईत 30 मे पासून 5% पाणी कपात, तर 5 जून पासून 10% पाणी कपात। पाणी साठा घटल्यानं बीएमसी प्रशासनाचा निर्णय। नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन। जलवाहिन्यांसाठी दुरुस्तीसाठी नाशिकमध्ये पाणीबाणी। शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार, तर उद्या शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। छत्रपती संभाजीनगर मधील सुखना धरण आटलं। धरणातील पाणी आटल्यानं पात्रात पडल्या भेगा। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईत काकडी आणि लिंबांना चांगलीच मागणी। एका लिंबासाठी 8 रुपये, तर एका किलोच्या काकडीसाठी दर 80 रुपयांवर। केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात। 24 तासात 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस। पठणमथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की या 3 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। हवामान विभागाकडून विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। वर्धा जिल्ह्यात 44.2 अंश तापमानाची नोंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।